हा हाडाचा कार्यक्रम आहे. तो हाडाचा नेता आहे. म्हणजे त्यांनी किती कामं केली किती नाही केली हा विश्लेषणाचा भाग होऊ शकतो, परंतु सचिन भाऊ हे लोकांमध्ये मिसळतात, त्यांना भेटतात आणि त्यांच्या संपर्कात असतात. या मताला कोणी नाही म्हणणार नाही की सचिन भाऊ अहिर विरुद्ध आदित्य ठाकरेचा सामना होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये आणि फार तगडा असा संघर्ष या ठिकाणी होईल. असं आहे की सचिन भाऊ अहिर हे मूळचे काँग्रेसी आहेत तर त्यांनाही किती दुःख झालं असेल. राज ठाकरे साहेबांचे 6 नगरसेवक तुम्ही आपल्याकडे फोडून घेतले, तुम्हाला गरज नसताना. नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हे राजकारण पण कमालीचं असतं. आज या पक्षात असलेले नेते दुसऱ्या पक्षात जातात. हे महाराष्ट्रासाठी, मुंबईकरांसाठी, देशासाठी काही नवीन नाहीये. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे आपण नेहमी ऐकतो बघतो. असाच विषय मुंबईतील वरळी विभागात झालेला आहे. आदित्य ठाकरेंबरोबर नेहमी फिरणारे सचिन अहिर हे आता शिवसेना शिंदे गटात गेले. म्हणजेच ठाकरेंच्या विरोधात असलेल्या शिंदेच्या पक्षाला त्या शिवसेनेला मिळाले. मुंबईत, महाराष्ट्रात 2 शिवसेना झाल्यात आणि या दोन्ही शिवसेनेमध्ये आपापसात स्पर्धा आहेत. ठाकरेंची शिवसेना शिंदेंना फोडण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं असंही दिसतंय. या सचिन अहिर या शब्दाचं विश्लेषण किंवा यांच्या राजकारणाचं विश्लेषण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते, काँग्रेस सचिव श्री दत्तू गवाणकर आहेत. दादा, स्वागत आहे आपलं. परंतु आज एक काँग्रेसी लीडर म्हणून मी तुमच्यापर्यंत नाही आलोय किंवा आपल्याला हा विषय एक राजकीय विश्लेषक, तुमचा राजकारणाकडे, वरळीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि तुमच्या तोंडून आम्हाला यथायोग्य विश्लेषण आणि माहिती हवी होती. आणि ही बातमी करण्यामागचा हेतू सचिन अहिर यांच्या विरोधातला पण नाहीये, आदित्य ठाकरेंच्या विरोधातला नाहीये किंवा शिवसेनेच्या, दोन्ही शिवसेनेच्या विरोधातला पण नाहीये. एक राजकीय घडामोड म्हणून आपण या विषयाकडे बघतोय आणि एक पत्रकार म्हणून मी हे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगता दादा, कसं सांगताय सचिन अहिर यांचा प्रवास कसा राहिलाय आणि काय आहेत हे सचिन अहिर, कोण आहेत हे सचिन अहिर, कसे आहेत? मी प्रथमच स्पष्ट केलं की एक न्यूट्रल व्यक्तिमत्व म्हणून आज मला तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. बरोबर. आपण वरळीच्या राजकारणात बघितलं तर म्हणजे जी फार मोठी घडामोड घडली आहे की सचिन भाऊ अहिर हे ठाकरे शिवसेनेकडून शिंदे सेनेकडे गेले. सचिन भाऊ अहिर हे या वरळी, अगोदर जो शिवडी मतदारसंघ होता त्यातून 2 वेळा निवडून आले. नंतर वरळी एकसंघ झाल्याच्या नंतर 3ऱ्यांदा निवडून आले आणि 2014 साली ते पराभूत झाले. पुन्हा 2019ला ज्या वेळेला निवडणुका जवळ आल्या त्याच वेळेला आदित्य ठाकरे साहेबांना या मतदारसंघामध्ये उभं राहायचं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करून त्यांना आपल्या पक्षात घेतलं, म्हणजे कोण विरोधक राहू नये. आणि मग ते आदित्य साहेबांच्या बरोबर होते गेल्या 2 निवडणुका दरम्यान. ठाकरे शिवसेनेकडून त्यांना जी काय त्यांना प्रॉमिस केलं गेलं असेल ते त्यांना विधान परिषद देण्यात आली. नंतर शिवसेना फुटली, परत बऱ्याच घडामोडी झाल्या. आज पुन्हा असं झालं की पुन्हा आता सचिन भाऊ अहिर जे आहेत ते उपसभापती झालेत आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तुम्ही सचिन भाऊंबद्दल विचाराल तर बघा, या राजकारणामध्ये सर्व एकमेकांचे मित्र असतात. आता आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून जेव्हा आम्ही या ठिकाणी काम करतो तर त्यावेळेला एखादं काम असेल, आम्ही सरकार म्हणून विरोध करतो, एखाद्या पक्षाची भूमिका असेल त्याला आम्ही विरोध करतो, वैयक्तिक विरोध आम्ही नाही करत. सचिन भाऊच्या ह्याच्या बघायला तुम्ही आता आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून किंवा पक्ष नसेल, दत्तू गवाणकर म्हणून आम्ही त्याला काही वेळा मदत केली, काही वेळेला नाही मदत केली, हे तथ्य आहे.
त्यात ते निवडून आले किंवा नंतर पडलेत, हा विश्लेषणाचा भाग आहे. पत्रकार म्हणून तुम्ही ते नंतर करू शकता. परंतु सचिन भाऊ अहिर आज ते म्हणजे महाविकास आघाडीच्या विरुद्ध असलेला पक्ष तिथे गेलेत. पण तुम्ही आधी स्पष्ट केलं की राजकारणी किंवा राजकारण म्हणून आजची न्यूट्रल म्हणून मला आजची मुलाखत द्या. तशी विनंती केली मी तुम्हाला की सचिन भाऊ अहिर हे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. तो हाडाचा नेता आहे. म्हणजे 3 टर्म आमदार असताना त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक घरात पोचलेला आमदार आहे, प्रत्येक गल्लीबोळात पोचलेला आमदार आहे, प्रत्येक माणसाशी त्याचा संपर्क असलेला असा तो आमदार आहे. त्यांनी किती कामं केली किती नाही केली हा विश्लेषणाचा भाग होऊ शकतो. परंतु सचिन भाऊ हे लोकांमध्ये मिसळतात, त्यांना भेटतात आणि त्यांच्या संपर्कात असतात. या मताला कोणी नाही म्हणणार नाही. तर आता ते त्या ठिकाणी गेलेत. आता तिथे नागरी सत्कारी नागरिकांनी त्यांचा घेतला. मला वाटतं तिथे चांगलं शक्ती प्रदर्शनी भाऊंच्या झालं ते कार्यकर्त्यांनी. मला असं दिसतंय की पुढची विधानसभा ही आदित्य ठाकरे साहेब आणि सचिन भाऊ अहिर यांच्यामध्ये होईल असं चित्र स्पष्ट होतंय. आता याच्यामध्ये हा संघर्ष कसा होईल, तर वरळी विधानसभा ही नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली आहे. या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे आणि शिवसेना इथे बऱ्याच वेळा त्यांचे जास्त लोक निवडून आलेत. सचिन भाऊंच्या रूपाने त्यांना एक तगडा विरोधक मिळाला. आम्ही सगळे काँग्रेसही त्यांच्या बरोबर होतो. भाऊ पहिले काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण राष्ट्रवादीमध्ये गेले. परंतु जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तर तेव्हा तेव्हा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी यांचं अलायन्स झालं, आघाडी झाली आणि त्यामुळे काँग्रेस पक्षात सुद्धा त्यांना बळ मिळत गेलं. तर या ठिकाणी तो संघर्ष असा आहे की या ठिकाणी जरी आदित्य ठाकरे, मी यावर बऱ्याच वेळा बोललोय की अजूनही ते मतदारांना रिचेबल नाही आहेत. म्हणजे सामान्य मतदार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही खंत अनेक मतदार ते बोलून दाखवतात की ह्यांना भेटायचं कुठे वगैरे. आता दुसऱ्या बाजूला असा एक व्यक्ती आलेला आहे की तो तुम्हाला ऑलवेज कधी भेटू शकतो, ज्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, डायरेक्ट इंटरॅक्शन करू शकता, कामं तुमची घेऊन जाऊ शकता. आज त्यांना उपसभापती पद मिळालेलं आहे आणि उपसभापती पद हे एखाद्या मंत्र्याच्या पेक्षाही जास्त महत्वाचं असं पद आहे. तेव्हा काय कामं भाऊ करतात येणाऱ्या 3 वर्षामध्ये हा महत्वाचा भाग असेल. सत्ता पक्षाकडे असल्यामुळे त्यांना फंडही इथे चांगला मिळण्याची शक्यता आहे. आणि बघा राजकारण आहे. शिंदे साहेबांनी त्यांना टार्गेट देऊनच पाठवलेलं असणार इथे वरळी विधानसभेमध्ये की या ठिकाणी जाऊन तुम्हाला इथली उमेदवारी घेऊन तुम्हाला लढायचं. तर या सर्व विषयामध्ये सचिन अहिर आदित्य ठाकरेंची जुनी मैत्री निभावतील का, काय कसं वाटतं तुम्हाला? आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध भाऊ लढणार नाही असं बोललेलं वक्तव्य मला तरी ऐकायला नाही मिळालं. तुमच्याकडून पहिल्यांदा ऐकतोय. ते असं म्हणाले की मी कोणाच्या विरुद्ध काही बोलणार नाही आणि शिंदे साहेबांनी जर मला सांगितलं वरळी विधानसभेतून लढायचं आहे तर मी नक्की लढेन. हे सचिन भाऊंचं वक्तव्य मी पाहिलेलं आहे. तेव्हा आजच्या घडीला जे राजकारणामध्ये पुढे काय होतं कोणी सांगू शकत नाही. पण आजच्या घडीला असं दिसतंय की सचिन भाऊ अहिर विरुद्ध आदित्य ठाकरेचा सामना होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये आणि फार तगडा असा संघर्ष या ठिकाणी होईल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की महाविकास आघाडी, महायुती, काँग्रेस पक्षाचा मतदार कुठल्या बाजूला असेल तो विजयी होईल. ओके. आणि दुसरं, महाविकास आघाडी राहते की नाही राहते म्हणजे हा राजकीय विषय बोलत नाही. भविष्यामध्ये काही होऊ शकतं. मागच्याला नव्हती. त्या काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार इथे असेल तर ही तिरंगी लढत होऊ शकते.
आणि मग ते पक्षीय बलाबल मतदारांचा कल कुठे असतो त्याच्यावर सर्व ते गणित अवलंबून राहतील की यामध्ये कोण जिंकतो. आणि फार म्हणजे इंटरेस्टिंग अशी लढाई या मतदारसंघामध्ये होणार पण आहे. आपण जर दादा आपण जर म्हटलं तर सचिन भाऊंचा प्रवास असा आहे की ज्या वेळेला ते राष्ट्रवादीत असायचे त्यावेळेला शरद पवारांबरोबर नेहमी दिसायचे सातत्याने मंत्री असताना देखील. त्यानंतर आदित्य ठाकरेंबरोबर सतत फिरताना दिसायचे आणि आता असंही म्हटलं जातंय की आता ते शिंदे साहेबांबरोबर दिसतील. तर सचिन भाऊ हे पक्ष नेतृत्वाला नेहमी धरून किंवा त्यांच्यासोबत फिरत असताना नेहमी जाणवले आतापर्यंत. पण या विषयामध्ये सचिन भाऊ हे शिफ्ट होत गेलेत, राष्ट्रवादी, शिवसेना, आता ही दुसरी शिवसेना. तर हे सचिन भाऊंसाठी अशा पद्धतीने पक्ष बदल करणं हे त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने किंवा आपण कसं काय पाहतो ह्याच्याकडे? असं आहे की सचिन भाऊ अहिर हे मूळचे काँग्रेसी आहेत. शरद पवार साहेब त्यांनी राष्ट्रवादी निर्माण केली म्हणून त्या ठिकाणी ते गेले. नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला वाटलं की यांना आपल्याकडे घेतलं तर आपला फायदा होईल. तसं करताना त्यांनी स्वतःचा फायदा करून घेताना त्यांचाही फायदा केला, त्यांना विधान परिषद दिली. कदाचित त्याला लढाई झाली असती तर सचिन भाऊ हरले असते तर त्यांना विधान परिषद मिळाली नसती. बरोबर. किंवा आदित्य हातात तर ते जिंकूही शकले असते. काय लढाईमध्ये काय होईल ते सांगता येत नाही. मतदार काय कोणता कल देतील हे तुम्ही सांगू शकत नाही. तर त्या ठिकाणी आता म्हणजे मी कोणाच्या विरुद्ध बोलत नाहीये, पण आता काही लोक जे गाळा काढतायत ना, मला ते एवढंच सांगायचंय की ज्या वेळेला शरद पवारांचा ब्ल्यू आयड बॉय ज्याला 7-7 मंत्रीपद पवार साहेबांनी दिली आणि त्याला मिनिस्ट्री दिली, त्यांना आमदार बनवलं, त्यांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहिलेत, असा त्यांचा ब्ल्यू आयड बॉय जेव्हा तुम्ही घेतलात तुमच्याकडे तेव्हा शरद पवारांना किती दुःख झालं असेल. मग तोही विचार करायला पाहिजे ना. आज जर एखादा व्यक्ती तुमच्याकडून निघून दुसरीकडे जातो तर तुम्हाला दुःख होतं. तर त्याला तुम्ही एखाद्याकडनं घेता तर त्यांनाही किती दुःख झालं असेल. राज ठाकरे साहेबांचे 6 नगरसेवक तुम्ही आपल्याकडे बोलून घेतले तुम्हाला गरज नसतानाही, पण त्याला त्यांनाही दुःख झालं असेल. हे राजकारण आहे, मी त्यात जास्त जात नाही. परंतु जे गळा काढतात त्यांना मी सांगतोय राजकारण आहे, यात हे होत असतं. उद्या सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेला नाहीये. आज भाजपाकडे सत्ता, उद्या काँग्रेसकडे येईल आणि शिवसेनाही असेल त्यात, हे होऊ शकतं. मग त्यावेळेला हे जे गेलेले सगळे आहेत त्या ह्याच्यामध्ये तिथे तो उलटा होऊ शकतो. तेव्हा जेव्हा सूर्य जेव्हा उगवतो आणि जो मध्यान्हीला येतो तेव्हा त्याला असं वाटतं मी सर्वांना घेऊन टाकेन, पण शेवटी संध्याकाळ होतं आणि त्यालाही मावायला लागतं. बरोबर, तोही मावळतो. पण आज परिस्थिती बघितली तर सत्ता सत्तेला खेचते असं दिसण्यात येत आहे आणि लोक सत्तेकडे आकर्षित होताना दिसत आहेत. नक्कीच तुम्हाला मी तो राजकारणाचा भाग सांगितला की सत्ता असल्यानंतर त्याचे जे फायदे असतात, जसं मी मगाशी सांगितलं की सचिन भाऊच्या जाणीने त्यांना तिथे फंड मिळत असेल, त्यांना उपसभापती सारखं मोठं पद त्यांना मिळालं जे असं मिळालं नसतं इथून. तर ते आज म्हणजे राजकारणामध्ये सगळं चालतं, तिथले तिथे जातेच असतात. आमच्यासारखे कर्मठ निष्ठावंत कार्यकर्ते फार कमी असतात जे एकच पक्ष पकडून आहेत, कारण आम्हाला सत्तेची लालच नाही किंवा आम्हाला राजकारणातून काही कमवायचं नाहीये. पुन्हा आमच्या पक्षामध्ये आम्ही ठाम आहोत. आता येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची, ठाकरे गटाची काय भूमिका असू शकते? आदित्य ठाकरे रिस्क नको म्हणून इथे उमेदवारी लढणार की नाही लढणार असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडतोय. ना असं आहे की आता हा प्रश्न तुम्हाला मातोश्रीला विचारावा लागेल की आपण लढणार की नाही लढणार. याच्यावर म्हणजे मी वक्तव्य नाही करू शकत. पण स्थिती पक्षीय बलाबल तुम्ही बघितलं, आजच्या घडीला स्थिती अशी निर्माण झालेली आहे की एकदम कट टू कट फाईट होईल. सचिन भाऊ सारखा उमेदवार हा म्हणजे आदित्य साहेबांना किंवा त्या ठिकाणी सुनील शिंदे जरी आले तरी आज ही लढाई एकदम काटेकी टक्कर आहे, कट टू कट आहे. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका फार महत्वाची राहणार आहे. मी तुम्हाला पुन्हा आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये
पूर्वी जेव्हा सुनील शिंदेनी त्यांना हरवलं त्यावेळेला शिवसेना एक संघ होती. आता डिवाइड झालेत. आता ती डिवाइड झाली आहे. आणि तुम्ही बघाल तर सचिन भाऊ अहिर जे आहेत ते शिवसेनेमध्ये आल्याच्या नंतर त्यांचे काही कार्यकर्ते इथे झाले, परंतु त्या कालच्या त्या नागरी सत्कारामध्ये आपल्याला दिसलं असेल की ती सगळी त्यांची टीम पुन्हा त्यांच्या बरोबर दिसत होती, जुनी टीम. आणि त्यांनी ते जमा करायला सुरू केलं आता. आणि जेव्हा शिवसेना ज्या सुनील शिंदेच्या विरुद्ध ते हरलेत, जो सिम्बॉल त्यांच्या विरोधी उमेदवाराकडे होता तो सिम्बॉल आता सचिन भाऊंकडे आहे. तो एक फार मोठा फरक आहे. आणि हे जे फुटाफूट आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी दोन्ही शिवसेनेचं बलाबल बऱ्यापैकी आहे. सचिन भाऊंच्या इथे येण्याने त्याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. दोघे एका 50-50% वर आलेले आहेत असं मला वाटतं. त्यात पुढे काय होईल हा एक भाग आहे. उमेदवार कोणी असो, वळीमध्ये लढत ही काटेकी टक्कर होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, मातोश्री याबाबत काय विचार घेईल, काय डिसिजन घेईल? हा एक कुतूहल म्हणून एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय की ज्या पद्धतीने फुटाफूट झालेली आहे आणि आदित्य ठाकरेंना चारी बाजूने टार्गेट करण्याचा प्रयत्न अनेकदा विरोधी पक्ष करत असतो, हे पण दिसण्यात येतं. तर काय दिसतं तुम्हाला? म्हणजे आदित्य ठाकरेंची ऍडव्होकेसी नाही करत आहे इथे, त्यांची वकालत नाही करत आहे, परंतु या ठिकाणी असं कधी कधी जाणवतं की आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.